केने आमच्या गावातील निंबवली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दलवी यांचा मुलगा अनिश दलवी हे सेकंड हायस्कूलमध्ये शिकत होते, परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काहीतरी चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत अल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून, पण आमचे जे अनिश दलवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्व सूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली. पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला. त्यांनी स्वतः अल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानफडात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांनी त्यांना रिस्ट्रिकेट करण्याने दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं. त्यांनी दाखला दिला नाही, पण बोला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी विचार केला की अनिशने मी आता काय करू, आईवडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे, म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे. मला शाळेंनी कुठली पुरुष नाही. माझं नाव अनिल बालाराम केने. मी आमचे नातेवाईक आहेत दलवी, त्यांच्या मुलांनी सुसाईड केलेली आहे. या प्रकरणामध्ये जो विषय स्कूलमध्ये सर्व पालकांना बोलवला होता त्यांना बोलवलेले, 2-3 पालकांना नाही बोलल्यामुळे ते घरात सुसाईड केली. काय दबाव होता काय नाही ते आम्हाला माहिती नाही. त्याचा सखोल चौकशी व्हावी, SIT चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे नातेवाईकांची. याचा काय तो असा पण बोलतोय, रोज जाताना लहान पोरांना असा करायला लावतोय, त्याची तुम्ही नीट चौकशी करून घ्या अशी आमची मागणी आहे. आणि हा मर्डर नाही, मर्डरच आहे. फाशी झाली पाहिजे याला, फाशी जो धर्मांतरण करतो शाळेमध्ये. सर्वात मोठा विषय असा आहे की आपला मराठी जो महाराष्ट्रामध्ये मराठी समाज जो आहे तो कुठंतरी प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या मुलांना असा करायला लावतो, तेव्हा आतमध्ये जायला लावतो. इथं मोठी गोष्ट आहे. याचा तुम्ही पत्रकार बंधूंना एक विनंती आहे, याची सखोल चौकशी व्हावी आमची मागणी आहे. धर्मांतरासाठी हा विषय होत आहे. तुम्ही ही सखोल चौकशी करा, कारण का तुमच्या मार्फत आमची चौकशी होणार आहे. आणि शाळेच्या नावाखाली हा लाखो रुपये डोनेशन घेतो, पुन्हा जनतेला लुटतो. माझं नाव योगेश धुमाल, मी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. सेक्रेट आर्टचा संचालक अल्विन अँथोनी यांनी माझा पुतण्या अनिश दलवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून अनिश दलवी यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली. त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो. त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली. परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे. हा त्यांनी मृत्यू केला, 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की ते शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या अल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे. सर काय लहान मुलाच्या आत्महत्येचे अल्विन आत्महत्याचे लहान मुलांनी. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.